Hello student, today we learn problem set 33. Question first. 1. Write 5 3-digit numbers that are multiples of 2. मग या ठिकाणी आपल्याला 5 3-digit नंबर लिहायचे आहेत की जे मल्टिपल ऑफ 2 असतील. कसं लिहिणार तर त्याच्यासाठी आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्टचा वापर करायचा आहे. जे मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकलोय 2ची 5ची आणि 10ची, त्यांचं ॲप्लिकेशन आपल्याला या क्वेश्चन्समध्ये करायला शिकायचं आहे. म्हणजे कसं बघा, डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 2 आपण त्या ठिकाणी काय शिकलो होतो की इफ देर इज 0 2 4 6 or 8 in the unit place, the number is a multiple of 2 or is exactly divisible by 2. तुम्हाला ही टेस्ट रिसाईट करायची आहे, पाठ करायची आहे. म्हणजे या टेस्टमध्ये काय सांगितलं होतं की ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे नंबर असतील तर असा नंबर हा 2चा मल्टिपल असतो किंवा एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 असतो. मग अशा पद्धतीने आपल्याला आता सोपं झालं 3 डिजिट नंबर लिहिण्यासाठी. बघा, मी फर्स्ट नंबर लिहिला इथं 3 डिजिट असलेला 100, कारण याच्या युनिट प्लेसला 0 आहे. त्याच्यानंतर लिहिला समजा मी या ठिकाणी 222, कारण युनिट प्लेसला 2 आहे. त्याच्यानंतर लिहिला मी 524, कारण युनिट प्लेसला 4 आहे. त्याच्यानंतर लिहिला 676, कारण या ठिकाणी युनिट प्लेसला 6 नंबर आहे. बघा, 0 आहे, युनिट प्लेसला 2 आहे, 4 आहे, 6 आहे. असे नंबर असले तर ते 2चे मल्टिपल असतात किंवा एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 असतात, किंवा या नंबरचा फॅक्टर 2 आहे असंही आपण त्या टेस्टमध्ये शिकलो होतो. आता लास्ट नंबर लिहायचा आहे आपल्याला. 3 डिजिट असलेलेच नंबर लिहायचे 908. बघा, इथं सुद्धा युनिट प्लेसला 8 आहे, म्हणजेच हा सुद्धा 2चा मल्टिपल आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे नंबर लिहू शकतात. इथं आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्टचा उपयोग करायचा आहे आणि हे नंबर लिहायचे आहेत. सेकंड, राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ 5. इथं सुद्धा आपल्याला 5ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे तिचाच उपयोग करायचा आहे. 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय शिकलो होतो आपण? एनी नंबर विथ 5 or 0 in the unit place. युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल तर the number is a multiple of 5 or is exactly divisible by 5. जर 0 आणि 5 असेल युनिट प्लेसला तर असे नंबर मल्टिपल ऑफ 5 असतात किंवा एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 5 असतात, म्हणजेच त्या नंबरचा फॅक्टर 5 असतो. मग बघा, मग असे नंबर लिहायचे आहेत आपल्याला 3 डिजिट की ज्याच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 यायला पाहिजे. अतिशय सोपं आहे. 105, 220. बघा, युनिट प्लेसला इथं 5 आहे तर इथं 0 आहे. 635, कोणतेही नंबर तुम्ही घेऊ शकतात. 900 है ना. फक्त आपल्याला लक्षात ठेवा की 3 डिजिटवालेच आपल्याला नंबर घ्यायचे, 4 डिजिटवाले चालणार नाही. 555. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आहे, राईट 5 3 डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ 10. इथं सुद्धा 10ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला अप्लाय करायची आहे. काय आहे टेस्टमध्ये सांगितलेलं? एनी नंबर दॅट हॅज 0 इन द युनिट प्लेस इज अ मल्टिपल ऑफ 10 or एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 10. म्हणजे जर युनिट प्लेसला 0 असेल तर तो नंबर 10चा मल्टिपल असतो किंवा एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 10 असतो, म्हणजेच त्याचा फॅक्टर 10 असतो. मग बघा, या ठिकाणी असे आपण ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 येईल असे नंबर घेऊ शकतो. फक्त 3 डिजिटवाली घ्यायची लक्षात ठेवा. 220, 300, 440, 560,
तुम्हाला वाटेल ते नंबर घेऊ शकतात. फक्त लक्षात काय ठेवायचं की युनिट प्लेसला 0 आला पाहिजे. 900 अशा पद्धतीने हे 5 नंबर आपण लिहिलेले आहे. क्वेश्चन 2. राईट 5 numbers that are multiples of 2 as well as of 3. आपल्याला 2 चे मल्टिपल्स लिहायचे आहेत की जे 3 चेही मल्टिपल असतील. मग आता मल्टिपल म्हणजे काय, तर एक प्रकारे जो काही नंबर असेल त्याच्या आपल्याला टेबलमध्ये असणारे नंबर शोधायचे असतात. म्हणजे आता या ठिकाणी 2 चे मल्टिपल जर आपल्याला लिहायचे असतील तर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, म्हणजे 2 च्या टेबलमध्ये जे नंबर असतील तेच त्याचे मल्टिपल असतात. म्हणजेच 2 ला 1 टाइम मल्टिप्लाय करा, 2 टाइम मल्टिप्लाय करा, 3 टाइम मल्टिप्लाय करा, तर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याचा टेबलच येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की मल्टिपल्स म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर त्या नंबरमध्ये असणारे त्या नंबरच्या टेबलमध्ये असणारे जे काही नंबर येतात तेच आपल्याला लिहायचे असतात. मग आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की 2 ॲज वेल ॲज ऑफ 3 असे मल्टिपल शोधायचे आहेत की जे 2 चे पण आहेत आणि 3 चे पण आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याला आधी मी मल्टिपल्स ऑफ 2 लिहून घेतो, म्हणजे 2 चा टेबल लिहून घेतो. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20. 10 पर्यंत तुम्हाला टेबल माहिती आहे. 2 10 जा 20. तिथून पुढेही लिहिण्याची गरज आली तर आपण लिहू शकतो. 2 11 जा, 2 12 जा. ठीक आहे. आता मल्टिपल्स ऑफ 3. 3 चे मल्टिपल लिहायचे आहेत. 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 5 जा 15, 3 6 जा 18, 3 7 जा 21, 3 8 जा 24, 3 9 जा 27 and 3 3 जा 30. अजूनही याच्या पुढे तुम्ही मल्टिपल लिहू शकता. त्याला लिमिट नाही. एखाद्या नंबरचे मल्टिपल तुम्ही कुठपर्यंत लिहू शकता, तर अनलिमिटेड. त्याला लिमिट नाही. तर दोघांचे मल्टिपल लिहून घेतले. आता काय करायचं आहे आपल्याला, दोघांमध्ये असणारे कॉमन मल्टिपल लिहायची आहेत. कारण या ठिकाणी काय म्हटलं होतं की 5 असे मल्टिपल लिहायचे आहेत की जे 2 चे पण आहेत आणि 3 चे पण आहेत. मग बघा, मल्टिपल्स ऑफ 2 ॲज वेल ॲज ऑफ 3. 2 चे पण आहेत आणि 3 चे पण आहेत असे मल्टिपल आपल्याला शोधायचे आहेत. किती शोधायचे आहेत? 5. बघा, 2 आहे का? नाही. 3 आहे का इकडे? नाही. 4 नाही. 6 आहे. 6 हा नंबर जो आहे हा दोघांचा मल्टिपल आहे. मग हा फर्स्ट आपल्याला सापडला आहे. 8 आहे का? नाही. 9 10 12 आहे. बघा, 12 हा दोघांचा मल्टिपल आहे. 14 दोघांमध्ये आहे का? नाही. 15 नाही. 16 नाही. 18 आहे. असा राऊंड करून घ्यायचा आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे दोघांमध्ये आहेत, कॉमन आहेत. त्याच्यानंतर 20 नाही. 21 नाही. परंतु आपल्याला या ठिकाणी 1 2 3च मल्टिपल फक्त दोघांमध्ये असलेले आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. मग आपल्याला 5 लिहायचे. मग अजून आपल्याला हे टेबल आपल्याला वाढवता येतील. 2चा हा टेबल वाढवून घेऊया आपण. 2 10 जा 20, 2 11 जा 22, 2 12 जा 24, 2 13 जा 26,
2 14 जा 28, 2 15 जा 30 है ना, अशा पद्धतीने. मग आता बघूया 20 आहे का इकडे, नाही आहे. 21 इकडे नाही. 24 आहे, दोन्ही ठिकाणी 24 आहे. 2चा पण मल्टिपल आहे आणि 3चा पण मल्टिपल आहे. त्याच्यानंतर 27 आहे का इकडे, नाही. 26 नाही. 28 नाही. 30 आहे, दोघं ठिकाणी आहे. बघा, आपल्याला 5 नंबर शोधायचे होते. आपण हे 5 कॉमन नंबर शोधलेले आहेत की जे दोघांचे मल्टिपल आहेत. 6, 12, 18, 24 अँड 30. अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. नाव क्वेश्चन 3. A ribbon is 3 meters long. Can we cut it into 50 centimeter pieces and have nothing left over? Write the reason why or why not. बघा, एक रिबन आहे आणि तिची लांबी आपल्याला दिलेली आहे 3 मीटर, म्हणजे ती 3 मीटर लॉंग आहे. कॅन वी कट इट इंटू 50 सेंटीमीटर पीसेस. ती जी 3 मीटर लॉंग असलेली रिबन आहे ती आपल्याला 50 सेंटीमीटरमध्ये कट करायची आहे, तिचे पीस करायचे आहेत. अँड हॅव नथिंग लेफ्ट ओव्हर, आणि शिल्लक राहायला नको, ती रिबन शिल्लक राहायला नको, उरायला नको. राईट द रिझन व्हाय ऑर व्हाय नॉट. जर ती रिबन उरत नसेल तर त्याचं कारण लिहायला सांगितलं आहे, आणि जर उरत असेल, शिल्लक राहत असेल, लेफ्ट ओव्हर होत असेल तर त्याचं कारण लिहायला सांगितलं आहे. मग बघा, समजून घ्या, ही एक 3 मीटर लॉंग रिबन आहे. 3 मीटर ही रिबन आहे असं समजून घेऊया आपण. आणि याचे पीसेस करायचे आहेत 50 सेंटीमीटरवर पीसेस करायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने 1, 2, 3 अशा पद्धतीने कट करायची आहे 50 सेंटीमीटरवर. ही जी डिस्टन्स आहे ही किती आहे, 50 सेंटीमीटर. मग तुमच्या एक लक्षात येईल की रिबनचं जे काही मेजरमेंट दिलेलं आहे ते मीटरमध्ये दिलेलं आहे, आणि जी रिबन आपल्याला कट करायची आहे ती सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. मग अशा वेळेला दोघांचं जे युनिट आहे ते आपल्याला सेम करावं लागणार आहे. मग 3 मीटर इज इक्वल टू 300 सेंटीमीटर. ही सर्वात आधीची गोष्ट आपल्याला करून घ्यावी लागेल. 3 मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटरमध्ये होईल 300 सेंटीमीटर, बिकॉज 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. लाईक दिस, 3 मीटर इज इक्वल टू 300 सेंटीमीटर. मग 50 सेंटीमीटरची आपल्याला कटिंग करायची आहे आणि टोटल रिबन आहे 300 सेंटीमीटर. मग बघा, बरोबर 50-50चे जर आपण कटिंग केली तर याचा अर्थ जी कटिंग होणार आहे, पहिला पीस जो आहे 50 सेंटीमीटरवर, सेकंड पीस 100 सेंटीमीटरवर, थर्ड पीस 150. मग हे जे नंबर आहेत 50, 100, 150 हे त्या 50चे मल्टिपल आहेत, हे लक्षात घ्या. 50, 100, 150 हे सर्व त्या 50चे मल्टिपलच आहे. मग ज्या वेळेला 300 सेंटीमीटर लास्ट या ठिकाणी कटिंग होणार आहे त्यावेळेला जर हा 350चा मल्टिपल असेल तर आपल्याला कंप्लीट कटिंग करता येणार आहे, म्हणजेच कुठल्याही पद्धतीची रिबन शिल्लक राहणार नाही, नथिंग लेफ्ट ओव्हर. किंवा जर 50चा हा मल्टिपल असेल तर. मग बघूया, आपण 50चे मल्टिपलच लिहून घेऊया. मल्टिपल ऑफ 50 इज इक्वल टू, का लिहितोय आपण, कारण 50 सेंटीमीटरमध्ये आपल्याला ही रिबन कट करायची आहे. मग पहिला पीस जो आहे 50 वजा 50, सेकंड पीस जो कट होईल तो 100 सेंटीमीटरला कट होईल, 50 टू जा 100, थर्ड पीस
150ला कट होईल. फोर्थ पीस 200ला कट होईल. जर तुम्हाला 50चा टेबल येत नसेल तर तुम्ही एक करू शकता, 5चा टेबल लिहा आणि त्याच्यावरती फक्त एक एक झिरो ॲड करा. 54 200, 55 250 अँड 56 300. बघा बरोबर 50चा मल्टिपल 300 आलेला आहे. म्हणजे 50 सेंटीमीटरची जर कटिंग केली रिबनची तर किती पीस होतात? 1 2 3 4 5 6. एक्झॅक्टली 6 जो पीसची कटिंग होईल त्या ठिकाणी 300 सेंटीमीटर ही रिबन त्या ठिकाणी संपलेली असेल. म्हणजेच नथिंग लेफ्ट ओव्हर, कुठलीही शिल्लक राहणार नाही. मग याचं कारण काय? तर 300 हा जो नंबर आहे, या रिबनची जी काही लेंथ आहे 300, या 300 हा या 50चा मल्टिपल आहे. त्यामुळे रिबन कुठल्याही प्रकारची शिल्लक राहणार नाही, नथिंग लेफ्ट ओव्हर, हे त्याचं रिझन आहे. मग टोटल पीस किती झाले असं जर आपल्याला विचारलं असतं तर तेही आपण इथं सांगू शकलो असतो की टोटल पीस झालेले आहेत 1 2 3 4 5 6. परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे? कॅन वी कट इट इंटू 50 सेंटीमीटर पीसेस? मग त्याचं आन्सर लिहिणार आहे आपण, येस वी कॅन कट a ribbon in 50 centimeter pieces. आपण कट करू शकतो कारण या ठिकाणी आपण 50चे मल्टिपल लिहिलेलेच आहे. म्हणजेच ती रिबन कुठे कुठे कट होणार आहे ते नंबर आपल्याला मिळालेले आहे. अँड हॅव नथिंग लेफ्ट ओव्हर, त्याचाही आन्सर लिहिणार आहे आपण. Yes, we can cut ribbon in 50 centimeter pieces and nothing left over. शिल्लक राहणार नाही कारण 6 नंबरच्या पीसला बरोबर 300 मेजरमेंट या ठिकाणी येत आहे. त्याचं रिझन काय? राईट द रिझन. Because $300 is multiple of 50. 300 हा 50चा मल्टिपलच आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची रिबन शिल्लक राहिलेली नाही, नथिंग लेफ्ट ओव्हर द रिबन. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. क्वेश्चन 4. अ रिबन इज 3 meters long. I need 8 pieces of ribbon, each 40 centimeter long. How many centimeters shorter is the ribbon than the length I need? बघा एक रिबन आहे, त्याची लेंथ या ठिकाणी दिलेली आहे 3 meters लॉंग. म्हणजे या ठिकाणी ही जी रिबन आहे ही 3 meter लॉंग आहे. ही जी डायग्रॅम आहे ही फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी काढतोय, ही तुम्हाला आन्सरमध्ये काढण्याची गरज नाही. अशी एक रिबन आहे 3 meter लॉंग आहे. तिथं हे जे डिस्टन्स आहे हे 3 meter आहे. आय नीड 8 pieces ऑफ रिबन. याचे 8 पीस मला हवे आहेत, परंतु ते कसे? तर 40 सेंटीमीटर लॉंग, 40 सेंटीमीटरचे असणारे पीस आपल्याला पाहिजे आहेत. मग तुमच्या लक्षात येईल की 40 सेंटीमीटर लॉंग असलेले पीस पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी हे जे कटिंग पीस आहे हे सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत आणि टोटल जे डिस्टन्स रिबनचं आहे ते मीटरमध्ये आहे. मग असं असेल, वेगवेगळे युनिट असले तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट असते तर ते आपल्याला युनिट सेम करायचे असतात. मग आपण सेंटीमीटरचे एकतर मीटर करू शकतो किंवा मीटरचे सेंटीमीटर आपल्याला सोपं जाईल ते आपण करून घेऊया. मग बघा 3 meter इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर्स? 300 सेंटीमीटर. मग 8 पीसेस करायचे आहेत असे
40 सेंटीमीटरचे असे कटिंग 8 पीसेस करायचे आहेत. मग विचारलेलं काय आहे, हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबन दॅन द लेंथ आय नीड. परंतु असे 8 पीस केल्यावर 40 सेंटीमीटरचे ते टोटल डिस्टन्स किती होईल ते आपल्याला बघावं लागेल. आणि विचारलेलं आहे की हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर, किती सेंटीमीटर रिबन या ठिकाणी कमी पडेल. म्हणजे याचा अर्थ जे 8 पीसेस आहेत ते 8 पीसेस ही जी 3 मीटरची रिबन दिलेली आहे याच्यामध्ये 8 पीस होणार नाही, तर ही रिबन कमी पडणार आहे. मग ती किती कमी पडेल तेच आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग सुरुवातीला 40 सेंटीमीटरचे जर 8 पीस केले तर मग त्यासाठी किती रिबन असायला पाहिजे ते आपल्याला काढावं लागेल. आणि मग आपली रिबन 300 सेंटीमीटर आहे, किती कमी पडली ते सबट्रॅक्शनने आपल्याला समजेल. मग बघा 40 सेंटीमीटरचे 8 पीसेस म्हणजेच टोटल रिबन किती लागेल हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 40चे मल्टिपल काढावे लागतील 8 टाइम्स. 40चा 8 टाइम्स जो मल्टिपल असेल तितके आपल्याला रिबन लागणार आहे. मग बघा 40 इंटू 8 म्हणजे 40चा आपल्याला 8 टाइम्स करावं लागणार आहे. 8 झिरोजा 0, 8 फोरजा 32 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटरचे 8 पीस केले तर टोटल 320 सेंटीमीटरची रिबन आपल्याला लागणार आहे. परंतु तिथं रिबन फक्त 300 सेंटीमीटरचीच आहे. मग किती कमी पडणार आहे ते लगेच तुमच्या लक्षात येईल सबट्रॅक्शन करून. मग बघा आपण 40ला 8ने मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणजेच हा जो नंबर मिळालेला आहे हा 40चा मल्टिपलच आहे हे लक्षात घ्या. 40चा 8 टाइम म्हणजेच 320 हा 40चा मल्टिपल आहे. आपण वेगळ्या पद्धतीने पण लिहू शकतो, 40चा टेबल लिहू शकतो. आणि मग त्या टेबलमध्ये जो 8 नंबरला नंबर असेल तोच हा 320 असेल. 48ला 320. मग हाऊ मेनी सेंटीमीटर शॉर्टर इज द रिबन, किती कमी पडणार आहे ते आपण आता लिहूया. टोटल रिबन रिक्वायर्ड. रिबन आपल्याला किती रिक्वायर्ड आहे, 320 सेंटीमीटर. परंतु गिव्हन किती आहे, दिलेली किती आहे, गिव्हन रिबन is equal to only 300 centimeter. That means I need ribbon is equal to, तर मग आपल्याला किती पाहिजे अजून, तर यांची सबट्रॅक्शन करावी लागेल. 320 आपल्याला हवी आहे, परंतु दिलेली फक्त 300 आहे. यांची सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला समजेल की 20 सेंटीमीटरची रिबन आपल्याला अजून हवी आहे, किंवा 20 सेंटीमीटरची रिबन या ठिकाणी कमी पडणार आहे. अशा पद्धतीने हे आन्सर तुम्ही फाइंड करू शकतात. याच्यामध्ये लिहिताना थोडं अजून तुम्ही वेगळ्या टाईपमध्येही लिहिलं तरी काही फरक पडत नाही, फक्त तुम्ही आन्सर कसं व्यवस्थित काढलेलं आहे त्याला महत्त्व आहे. नाव 5th क्वेश्चन, इफ द नंबर गिव्हन in the table is divisible by the given divisor, put S tick in the box. If it is not divisible by the divisor, put cross in the box. बघा काय म्हटलं या क्वेश्चनमध्ये, तर आपल्याला या ठिकाणी काही नंबर दिलेले आहेत या टेबलमध्ये आणि काही डिवायझर नंबर दिलेले आहेत 2, 5 आणि 10. त्या दिलेल्या नंबर्सचे 2, 5 आणि 10 हे डिवायझर आहेत की नाही हे आपल्याला इथं चेक करायचं आहे. जे डिवायझर
त्या नंबर्सचे असतील त्यापुढे आपल्याला एस टिक करायची आहे आणि नसतील तर आपल्याला क्रॉस टिक करायची आहे. बघा मग या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2ची 5ची आणि 10ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती आपल्याला यूज करायची आहे. 2ची टेस्ट आपण बघितली होती की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 असे नंबर असतील तर तो नंबर 2ने कंप्लीट डिव्हिजिबल असतो किंवा 2चा मल्टिपल असतो. मग 5ची टेस्ट बघितली होती की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 असे नंबर असतील तर तो नंबर 5ने डिव्हिजिबल असतो किंवा तो 5चा मल्टिपल असतो. तसंच 10ची पण टेस्ट बघितली होती की ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 असेल तो 10ने कंप्लीट डिव्हिजिबल असतो किंवा 10चा मल्टिपल असतो. मग बघा त्याच डिव्हिजिबिलिटी टेस्टचा अप्लाय करून आपण हे सॉल्व करणार आहोत. फॉर एक्झाम्पल 15 इथं सॉल्व करून दिलेलं आहे. 15चं जर बघितलं फक्त युनिट प्लेसला बघा, युनिट प्लेसला 5 आहे, मग 2ची टेस्ट या ठिकाणी ॲप्लाय होणार नाही म्हणून इथं क्रॉस केलेला आहे. 5 युनिट प्लेसला 5 आहे, इथं 5ची टेस्ट ॲप्लाय होईल म्हणून एस टिक केलेली आहे. 10 युनिट प्लेसला 5 आहे म्हणून या ठिकाणी ही टेस्टही ॲप्लाय होणार नाही, क्रॉस केलेला आहे. कारण 10च्या टेस्टमध्ये आपल्याला युनिट प्लेसला 0 असायला पाहिजे. बघा मग पुढचा नंबर 30मध्ये युनिट प्लेसला 0 आहे, मग 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट या ठिकाणी ॲप्लाय होते, हे स्टिक करा. 5 युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे, 0 आहे, इथं सुद्धा ही टेस्ट ॲप्लाय होते. 10 युनिट प्लेसला 0 पाहिजे, ॲप्लाय होते. 34 युनिट प्लेसला 4 नंबर आहे, फक्त युनिट प्लेसचा नंबर बघा, बाकीचा नंबर काय आहे ते आपल्याला काही घ्यायचं नाही. मग युनिट प्लेसला 4 आहे, 2ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट इथे ॲप्लाय होते. युनिट प्लेसला 4 आहे, 5ची ॲप्लाय होणार नाही. युनिट प्लेसला 4 आहे, 10ची पण ॲप्लाय होणार नाही. त्याच्यानंतर 46 युनिट प्लेसला 6 नंबर आहे, 2ची टेस्ट ॲप्लाय होईल, 5ची होणार नाही, 10ची पण होणार नाही. त्याच्यानंतर 55 युनिट प्लेसला 5 आहे, 2ची टेस्ट ॲप्लाय होणार नाही, 5ची होईल, 10ची होणार नाही. 63 बघा युनिट प्लेसला 3 नंबर आहे, 2च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये आपल्याला 0, 2, 4, 6, 8 यापैकी नंबर असायला पाहिजे, इथं 3 आहे मग ॲप्लाय होणार नाही. 5च्या टेस्टमध्ये आपल्याला युनिट प्लेसला 0 किंवा 5 पाहिजे असतो, तर इथं 3 आहे, ही पण ॲप्लाय होणार नाही. आणि 10च्या टेस्टमध्ये आपल्याला शेवटी 0 पाहिजे असतो युनिट प्लेसला, पण तिथे 3 आहे म्हणून ही टेस्ट आपल्याला ॲप्लाय करता येणार नाही, म्हणजेच 10ने तो डिव्हिजिबल होणार नाही. त्याच्यानंतर 70 बघा युनिट प्लेसला 0 आहे, 2ची टेस्ट ॲप्लाय होईल, 5ची होईल आणि 10ची पण होईल. 84 2ची ॲप्लाय होईल, 5ची होणार नाही, 10ची पण होणार नाही. अशा पद्धतीने या टेस्ट तुम्हाला रिसाईट करायच्या आहेत, त्यावरून तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करता येईल.